तर मंडळी तुम्ही शेगावातला तो माहोल बघितला, पण एक वेळेस आमच्या गावचं तर पाहून घ्या। तर आजची सुरुवात झाली बा आपली माताराणी पासून, कारण आता लास्ट दिवस आहे म्हटलं तर चला म्हटलं माताराणीचं दर्शन वगैरे करून घेऊन, आणि आताची जी व्हिडिओ शूट करणार आहे ते संपूर्ण आयफोन मध्ये शूट करणार आहे। अभी मजा आएगा ना भिड़ो। असं दर्शन घेता की तुम्ही पहिल्यांदा बघितलं, लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? आयफोन मध्ये एक फोटो काढ बरं माझा, हाताची घडी तोंडावर गजब बेइज्जती है। आणि थोड्या वेळानंतर बँडची एंट्री पण झाली बा। चला म्हटलं सगळ्यात पहिले आपण पेट पूजा करून घेऊ। इकडून पाहतो तर काय क्वालिटी क्वांटिटी पाहूनच माझं पोट भरलं, मग डायरेक्ट तर बँड पाहायला आलो बा। दोघांना पाहून मला एक गोष्ट आठवली, जर मित्र साथ देणारा असला तर कुठे पण देते, म्हणजेच त्यातला एक जण आंधळा होता। आता आपल्या मंडळाची टी शर्ट कशी आहे सांगा बरं, पण जो लोगो डिझाईन आहे ना तो आपणच केला। बँड चालू होत नाही तर भाऊची अडी चालू झाली। एक गाणं वाजून पाहिलं तर पहिला जसा बेस वाजला ना डायरेक्टच तुम्हाला काय सांगू, डायरेक्ट भिवूनच गेलो, एवढा कडक बेस वाजला। आता खरं काय खोटं काय हे आपल्या संपूर्ण गावाला माहितच आहे। मग चला म्हटलं दुसऱ्या बँड जोडून येऊ। अरे हा तर बँड मस्त होता, आणि इकडून पाहतो तर काय इकडे तर साफसफाई चालू होती। तर चला म्हटलं आता तिसरा बँड दाखवतो। तर पहिला आहे शिवशाही, दुसरा आहे श्रीराम, आणि तिसरा कोणता आहे माहित आहे, सौर मास्टर। तर सर्वात आधी आम्ही आरती वगैरे करून घेतली। आरती नंतर जो धिंगाणा झाला ना तो एक वेळेस तुम्ही पाहूनच घ्या। आणि आपला बँड की असं तसा नाही भाऊ, एकदम कडक आहे। 3 ॲक्टोपॅट वाला आणि आपले सागर भाऊ गायक आहेत, तर मग काही विशेष नाही। अरे डोंगरगाव नगरीने ये होता रे भना भोळा मादे, अरे लग लग मादे म्हटल्या सगळं दरारा असते आपल्या मंडळाचा, नान करता काय शिवभक्ताचा। आणि सर्व स्टार्टिंगचं गाणं तर हे एवढं लागलंय काय सांगा, ते तर आपल्या मित्रासाठी बरं स्पेशल। नजर लागली कोणी मना प्यारले नजर लगनी कोनी मना प्यार ले। आणि जशी नाईट होत जाय तसा मजा येत जाय ना रे भाऊ। पण तुम्हाला माहिती आहे ना राहुलचा तर एवढा जलवा असते की काय सांगा। मंडळातली पोरं म्हटल्यावर ते धमाका तर होणारच। मग माताराणीचं दर्शन वगैरे करून घेतलं, मग आलं बस सौर मास्टर जवळ। इकडून पाहतो तर काय नान करता का इकडे पोट्टेचा धिंगाणाच चालू होता। आपण मंडळ कोणते पण असतो, पण नाचाचं काम कधीच सोडत नाही, सगळंच इकडे फिरत असतो। आणि शिवाजी महाराजांचा याचा दरारा वेगळाच असतो। भाऊनं डायरेक्ट टिमकीच वाजून चालू केली ती बा, आणि या दोघा भावाचे तर मस्त डान्सच चालू होता बा। आता तुम्ही म्हणसान का रे बा तू नाचते की नाही फक्त व्हिडिओज काढत, अरे नाचाचा मौका भेटला मी कधी सोडत नाही। आणि आपल्या भाऊ
भाऊचं दुःख काय सांगा, वर्गणी दिली 1000 रुपये स्पेशल बँडसाठी, आता बँड मध्ये नाचूच शकला नाही कारण सगळ्यात पहिले तर टंगडं मोडून घेतलं. पण आम्ही त्याच्यातून सोडलं नाही, नाच म्हटलं तसा. आणि आपल्या भाऊचं तर काही सांगितलं जात नाही बा, टिमकेवाल्याला म्हणायचं वाजव वाजव. आता याला काय सांगेन, तो वाजूच राहिला, तो काम करतो, त्याचं काम करू राहिला. आणि तुम्हाला म्हणालतच ना, आमच्या गावात बँड असला की आजूबाजूचे खेड्यातले तर नेतात, तितक्यात आपले 2 फॉलोअर आलते बा. त्यांना तुम्हाला डायरेक्ट खांद्यावरच उचलून घेतलं बा. आणि हा आहे बा आपल्या अमोलचा भाचा. तर चला म्हटलं आता खालून तर लय व्हिडिओ काढले, चला म्हटलं बँडवर धसून व्हिडिओ काढून पाहू. अरे बापरे, का खतरनाक व्ह्यू दिसत जाईल बा. मग इथून 2-4 व्हिडिओ काढून घेतले. म्हटलं असं भाऊ बॅकअपले. आणि जसं देशभक्ती गीत लागलं बा, आपल्या भाऊचा तर एक नांदच वेगळा होता. पाहतच कसा डान्स करते. तर चला म्हटलं सगळ्यांनीच राहुलला उचलला आता, मी कशाला सोडू. मग त्याला खांद्यावर घेऊन मी पण एक डान्स वगैरे करून घेतला. आता सगळं काही निरिपेरे झाल्यानंतर बस स्टँडवर म्हणत चला म्हणा टक्करलो, कोण जिंकते आणि कोण नाही. तितक्यात पण काय सांगा, म्हाताऱ्याने जर टेज अटकलं होतं तरी आम्ही ऐकच नाही. चला म्हटलं लावा तर लावून जाऊ द्या. भाऊ तर गेला पहिल्याच बँडवर लावायसाठी, पण नेमकं काय झालं, तो बँडवाल्याने बँडच पण करून टाकला. तितक्यात आणि समजा शुभक्त मंडळाचा